हॅलो गाईज, बघा आज आम्हाला जायचं होतं झोके खेळायला, कारण आमच्या घरात आहे तो छोटा झोका होता आणि आता पंचमी आहे. पंचमीमुळे आम्हाला असं वाटत होतं की झाडांवरचे जे मोठे झोके आहेत तो झोका खेळायला जावा, पण आसपासच्या जागेत म्हणजे कुठेच असा जवळपास झोका नव्हता. तर ठबू म्हणली चला मी नेते तुम्हाला. झोका शोधत शोधत आपण एकदा झोका शोधायला गेलो तर कुठे ना कुठेतरी आपल्याला झोका सापडेलच, म्हणून तिने मग काय केलं, ती म्हणली मी मॅप टाकते आणि बघूयात आपण झोका दिसतो का त्याच्यामध्ये, आपल्याला झोक्यापर्यंत कुठूनही जाता येईल. त्याच्यामुळे मग आम्ही डेअरिंग केली, म्हणलं चल बरं आपण एकदा निघालो तर कुठे ना कुठेतरी आपल्याला झोका सापडेलच ना, आपण मस्तपैकी थोडे झोके घेऊन परत येऊयात. तर त्याच्यामुळे आम्ही निघालो. तर तिची बघा महाराणीची स्टाईल की मी गाडी चालवणार, पण तिला एवढी जास्त गाडी जमत नाही आहे. मी म्हणलं नाही बाई, तुझ्या गाडीवर मी काही मागे बसू शकत नाही, कारण मला खूप भीती वाटते. तू ज्यावेळेस एक्सपर्ट होशील त्यावेळेस तू मला घेऊन मस्तपैकी हिंड, आपण मस्तपैकी फिरूयात. तर आज तरी नाही, आज मी गाडी चालवते, तू फक्त मला रस्ता सांगतो. ती म्हणली ठीक आहे, कारण आम्हाला झोके खेळायचे होते. मग झोके खेळण्यासाठी ती म्हणली हां मी मागे बसून फक्त रस्ता दाखवत जाईल. मग आम्ही काय केलं, दोघींनी असं गाडीवर आहे ना फिरत फिरत जायचं ठरवलं. आणि ठरवल्यानंतर बघा असं म्हणलं प्रवास आहे ना असं नाही, आपण आहे ना इंटरेस्टिंग प्रवास करूयात आपला. तर त्याच्यामध्ये आमची काय काय मज्जा झाली, काय काय धमाल झाली ते तुम्ही शेवटपर्यंत पहा, की झोका शोधायला जाताना आम्ही कशा कशा रस्त्याने गेलोत आणि कसा कसा आमचा थोडाफार हा प्रवास झालेला आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत सांगा आणि शेवटपर्यंत बघा आणि सांगा आम्हाला की कसा झालेला आमचा प्रवास. बघा आता आम्ही सरळ रस्त्याने निघालो तर एवढं ट्रॅफिक होतं आणि परत रस्ता पण खराब झालेला होता. तरी पण आम्ही म्हणलं चला आता इथून तिथून बघा, आता रोडने तर कुठेच झोका दिसणार नाही आम्हाला माहीत होतं, कारण झोका शोधायचा म्हणल्यावर आम्हाला बीडच्या थोडंसं बाहेर जावं लागणार होतं. तरी पण म्हणलं काही हरकत नाही, आपण आत्ता टाईम काढलेला आहे तर त्या टाईम आता जाता जाता आम्हाला थोडंसं काही एन्जॉईंग आमचा प्रवास करायचा होता. त्याच्यामुळे म्हणलं की आपण जात जाताना कुणाला ॲड्रेस विचारत जाऊयात. राष्ट्रवादी भवन कुठे आहे? तिकडे अच्छा, आम्हाला तिकडे नाही जायचं, आम्हाला सरळ जायचं. थांबा मी आधी सांगेल तुला. Oh my God. राष्ट्रवादी भवन कुठे रे? राष्ट्रवादी भवन कुठे? तू नाव आहे का? राष्ट्रवादी भवन कुठे? अच्छा हां अच्छा अच्छा हां अच्छा, उलट जायचं का? इकडनं नाही का रस्ता, कुठून जायचं? हां अच्छा अच्छा बरं ऐका ना, हे झाड विकायचं आहे, घ्यायचं का तुम्हाला? नको आम्हाला. अहो चांगलं जुनं झाड आहे. नको नको घ्या ना. नको. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता फिरत होतो तर फिरता फिरता त्यांची माझी ओळख झाली. ह्या स्पेशली कंडक्टर आहे आणि आपल्याकडे महिला कंडक्टर म्हणल्यावर किती हार्ड जॉब आहे हे आपल्याला माहित असेल की कंडक्टर म्हणजे मी तर ते पैसे मोजायचं लय हेडेक हे नाही करू शकत. प्रॅक्टिस झाल्यावर सगळं जमतं. हाफ तिकीट फुल तिकीट हे ते कसं ऍडजस्ट करतात? सगळं लक्ष ठेवून करावं लागतं. बापरे, ऍडजस्ट करावं लागतं, सगळं जमतं. परत एकदा त्या क्षेत्रात गेलं की जमतं सगळं. मग तुम्हाला ही ड्युटी अवघड नाही वाटत का? पहिली अवघड वाटायची, आता नाही वाटत. हा, आता आनंद मिळतोय मनाला. मग आता तुमच्या अशा काय अपेक्षा आहेत की बसमध्ये काही बदल व्हायला पाहिजेत का, किंवा महिला कंडक्टर आहेत त्यांच्यासाठी एक्स्ट्रा अजून काहीतरी म्हणजे असं उपलब्ध सुविधा पाहिजेत का, असं तुम्हाला काय वाटतं का? महामंडळ करतंय त्यांच्या परीनं सुविधा. हो ना. हो. आता तुमची ड्युटी कुठून कुठे असते? बीड डेपोला आहे. आम्ही रोटेशन मध्ये असतो, तिकडे पाठवतात तिकडे जावं लागतं. छान छान छान. चला पुढे अजून. अगं पण तू तर म्हणली होती ना आपल्याला तिकडे जायचं, इकडं कुठं वेगळंच दिसायला लागलं. मॅप लावलंय ना मी. लावलंय का? हा, हाच रस्ता आहे का?
हाच आहे, सरळ जायचंय आणि ते बोगद्यातून जायचंय. वेगळंच वाटायला लागले हा तू. वेगळ्या ठिकाणी काहीतरी आलं सारखं नाही वाटत आहे का? अहो चप्पल पडली माझी. खरं पडली, थांबा. चप्पल पडली चालेल आता एवढं करतो नाही ग, मस्त दाखवते तुला माझी चप्पल. मजा येते काय बाबू. असं वाटायला ना कोणीतरी आपलं स्वागत नाही करोगे हमारा सारखा. हो इकडंच आहेत का पण इकडं जायचंय का? हा हा बघू हे ब्राऊन दादा. हा लागेल माझं ते ब्राऊन दादा. ठीक आहे, पुढे जायचंय का? धन्यवाद 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 धन्यवाद. बघा एक झोका शोधण्यासाठी आम्हाला किती धावपळ करावी लागली. त्याच्यामुळे प्रत्येक गावात झोके बांधले असते तर आमची अशी फजिती झाली नसती. अशी फजिती सगळ्याच महिलांची होत असणार आहे. आता बघा आम्ही ना अशा रोडला आलो की जिथे काही नाही. नंतर त्याच्यानंतर बापरे एवढा खोडतर रस्ता आम्हाला सापडला जिथे तर असं गाडी आम्हाला गाडीवर जाणं शक्य नव्हतं कारण गाडी तिथे स्लिप होत होती सारखी. बघा तुम्ही पाहू शकता की किती पाणी साचलंय रस्त्यावर आणि रस्ता किती असा खोदल्यासारखा झालाय. तरी पण आम्ही आता आम्हाला पुढे जायचंच आहे. इतक्या खराब रस्त्यावरून आम्ही चाललो होतो तर असं वाटत होतं बापरे गाडी जर स्लिप झाली तर काय करणार किंवा इथे पाणी असं कसं साचलेलं आहे आणि लोक एवढे प्रवास करतात ते अशाच पद्धतीने कंटिन्यू कसा प्रवास करत असतील कारण एवढे खड्डे एवढं पाणी आणि एवढं चिखल झालेलं रस्त्यातून लोकांना जाय करणं किती अवघड वाटत होतं हे आम्हाला त्यावेळेस कळत होतं. पण आता आम्ही काय करणार कारण आम्हाला परत रिटर्न पण तिथून जाता येत नव्हतं. बघा एवढं फिरल्यावर आम्हाला अक्षरशः झोका सापडला आणि आम्ही एवढे आनंदी झालो, खूप खुश झालो आम्ही. तर नंतर ते आमची फ्रेंड झोके घेत होती आणि तिला आम्ही काय केलं थोडंसं रिक्वेस्ट केलं की आम्हाला पण झोके खेळायचे आहेत. तर तिने आमच्यासाठी एक थोडा वेळ आम्हाला चान्स दिला झोका खेळायला. मी जास्त असं मोठे झोके मला घेता येत नाही आणि मला भीती वाटते त्याच्यामुळे मी आपलं बसून थोडा वेळेनं झोक्याचा एन्जॉय केलं कारण मला नागपंचमीचा एवढं शोधून आल्यानंतर थोडा तरी वेळ आपण झोका खेळायचा ना म्हणून मी मस्तपैकी असं झोका खेळले. आणि त्या महिलांसारखं असं मला वाटत होतं की मी उभे राहून झोके खेळतील पण ते काही मला शक्य नाही. पण आमची ठोकू बघा ना असे मस्त त्या महिलासोबत अशी झोके घेत होती फ्रेंडसोबत त्या. बापरे. आणि त्यांनी दोघींनी मिळून असं ठरवलं की पूर्ण उंच झोका घ्यायचं पूर्ण. तर ते पाहूनच मला चक्कर येत होती आणि असं वाटत होतं आपण कसे लहानपणी गाणे म्हणत होतो उंच माझा झोका किंवा एक झोका एक झोका. ते गाणं नाही का ते खूप छान गाणं आहे तेच आठवलं. तर बघा इतका मोठा झोका घेतल्यावर असं वाटत होतं बाई या दोघी काय आपटतात का काय आता बास 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 असं मी जोरजोरात ओरडत होते की बाबा लिमिटमध्ये झोका खेळा. पण त्यांना खेळायचा होता त्यांनी मनसोक्त झोका खेळा. ते नाही का एक झोका चुके काळजाचा ठोका एक झोका. आता इतका झोका खेळल्यानंतर ठकूला अजून झोका खेळायचा होता बराच वेळ. तिला एक छोटी मुलगी पार्टनर पण चांगली भेटली नंतर आणि त्या दोघींनी इतका वेळ झोका खेळला खूप वेळ झोका खेळला. आणि मी म्हणते ना इतका वेळ झोका शोधण्यात गेला आमचा. त्याचं मिशन आमचं कंप्लीट झालं. आम्ही झोक्याचा पुरेपूर आनंद घेतला आणि आमची पंचमी अशी फर्स्ट क्लास साजरी केली. बघा झोका आणि पंचमी याचं समीकरण कसं आहे की पंचमी असेल नागपंचमी आले की सगळ्या बायका झोका खेळतात मस्तपैकी. म्हणजे पंचमीचं आहे ना झोका आणि पंचमी. आता आपण ना सगळ्यांनी जर ठरवलं की असे झोके बांधायचे तर सगळ्या आम्हाला जो त्रास झाला झोका शोधायला तसा इतर बायकांना होणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी झाडे लावा झोका बांधा. पंचमीसाठी तरी बांधा झोका आणि सगळ्या महिलांना झोका खेळण्याची आपली परंपरा ही तशीच चालू ठेवा.